लोकसभेत विनियोजन क्रमांक 3 विधेयक 2026ला आज मंजुरी मिळाली। केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या या विधेयकात 1 मार्च 2023 रोजी संपलेल्या वित्तीय वर्षात विशिष्ट सेवांवर मंजूर रकमेपेक्षा जास्त खर्च झालेल्या रकमांच्या पूर्ततेसाठी देशाच्या एकत्रित निधीतून पैसे काढण्याच्या अधिकाराची तरतूद आहे। सरकारने या अतिरिक्त खर्चाची पूर्तता करण्यासाठी 54,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मागितला आहे। हा निधी कर्जाच्या परतफेडीसाठी खर्च केला जाईल। भारतीय डेटा सेंटर्स वापरणाऱ्या परदेशी क्लाउड कंपन्यांना यापूर्वी कर सवलतीचं आश्वासन देण्यात आलं होतं, परंतु त्यासाठी सरकारी अधिसूचना आणि मंजुरीचे अनेक स्तर पार करण्याची अट होती। प्रस्तावित विधेयक या मंजुरीच्या गरजा काढून टाकते आणि भारतीय डेटा सेंटर्स केवळ थेट मालकीऐवजी भाडेतत्वावर चालवण्याची परवानगी देते। शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेतीची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं अनेक महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत, असं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज राज्यसभेत सांगितलं। राज्यसभेत आज पूरक प्रश्नांना उत्तर देताना त्या बोलत होत्या। किमान आधारभूत किंमत प्रणाली अंतर्गत ऊस, तृणधान्य, कडधान्य, तेलबिया आणि इतर वैविध्यपूर्ण कृषी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला आहे। कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं असून शेतकऱ्यांना वैविध्यपूर्ण पीक पद्धतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहित केलं जात आहे, असं वित्तमंत्र्यांनी नमूद केलं। उत्पन्नाचे स्रोत केवळ पारंपरिक शेतीपुरतेच मर्यादित न राहता त्यात दुग्ध व्यवसाय, ऊस आणि मका उत्पादनाचाही समावेश झाला आहे, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट झाली आहे। थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत मिळाली असून त्यांना त्यांच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यास यामुळे मदत झाली आहे, असं त्या म्हणाल्या। किसान क्रेडिट कार्ड सुविधेचा विस्तार आता पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय यांसारख्या क्षेत्रांपर्यंत करण्यात आला आहे। यामुळे मत्स्यपालन, पशुपालन आणि कुक्कुटपालन यांसारख्या व्यवसायात असलेल्या शेतकऱ्यांना सवलतीच्या दरातील कर्ज आणि आर्थिक मदत मिळणं शक्य झालं आहे। याकडे त्यांनी लक्ष वेधलं।